नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागात एक जबरदस्त संधी आलेली आहे आणि जर आपण या परीक्षेची तयारी करत असाल ना तर मग हे विश्लेषण खास आपल्यासाठीच आहे. आज आपण काय करणार आहोत तर जी अधिकृत अधिसूचना आहे त्यातील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा अगदी सोप्या सरळ भाषेत समजून घेणार आहोत. तर मग ही संपूर्ण भरती प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण तिला 4 सोप्या भागांमध्ये विभागला आहे. पहिला भाग म्हणजे नक्की पदं कोणती आहेत आणि पगार किती. दुसरा, परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे. तिसरा, मार्किंग सिस्टीम म्हणजे गुण कसे दिले जाणार. आणि सगळ्यात शेवटी, अंतिम निवड कशी होणार आहे. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्यापासूनच सुरुवात करूया. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. सगळ्यात आधी हे जाणून घेऊया की नक्की कोणती पदं आहेत आणि त्यासाठी पगार किती मिळणार आहे, कारण हेच तर महत्वाचं आहे, नाही का? ओके, तर आपल्या स्क्रीनवर आता अधिकृत अधिसूचनेमधला मूळ तक्ता दिसतोय. हे सगळं बघून अजिबात गोंधळून जाऊ नका. यातलीच सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण पुढच्या स्लाइडमध्ये एकदम सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. हे बघा, आता हे एकदम सोपं झालंय. जी मुख्य पदं आहेत ना, त्यात महिला व बाल विकास आयुक्त हे राजपत्रित गट अ मध्ये येतं आणि अधीक्षक, निरीक्षक आणि सांख्यिकी अधिकारी ही पदं अराजपत्रित गट ब मध्ये आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रमुख पदांसाठी वेतन श्रेणी एकच आहे, S14, म्हणजे 38,600 ते तब्बल 1,22,800 रुपये. पगार आणि पदांची माहिती तर मिळाली. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, परीक्षेची रचना. कारण आपली सगळी तयारी याच भागावर अवलंबून असणार आहे. आपल्यासमोर पुन्हा एकदा अधिकृत अधिसूचनेतला परीक्षेचा तक्ता आहे. यात सगळे नियम दिलेले आहेत. चला, यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ना ते एक एक करून समजून घेऊया. तर ही परीक्षा 2 पेपर्समध्ये विभागलेली आहे. पेपर 1 जो आहे तो आपल्या सामान्य ज्ञानाची आणि भाषेची परीक्षा घेईल. म्हणजे यात मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज आणि रिझनिंग असेल. आणि पेपर 2 हा पूर्णपणे टेक्निकल असणार आहे. म्हणजे ज्या पदासाठी अर्ज केलाय त्या पदाशी संबंधित विषयांवर तो आधारित असेल. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. दोन्ही पेपर्सना अगदी समान महत्त्व दिलेलं आहे. प्रत्येक पेपर हा 200 गुणांचा आहे. त्यामुळे साहजिकच दोन्हीवर आपल्याला सारखंच लक्ष द्यावं लागणार आहे. आणि वेळचं काय तर बघा, प्रत्येक पेपरसाठी मिळणार आहे फक्त आणि फक्त 1 तास. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो, स्पीड आणि ॲक्युरेसी या दोन्हींचा एकदम पक्का ताळमेळ साधावा लागणार आहे. म्हणजे साधारणपणे 1 मिनिटात एकाहून जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव आपल्याला करावाच लागेल. प्रश्नांचं स्वरूप मात्र खूप सोपं आहे. सगळे प्रश्न हे MCQ म्हणजेच बहुपर्यायी असतील. आपल्याला फक्त योग्य पर्याय निवडायचा आहे. चला, आता आपण अशा भागाकडे आलो आहोत जिथे प्रत्येक मार्क महत्त्वाचा ठरणार आहे. आपली उत्तरपत्रिका नक्की कशी तपासली जाईल आणि गुण कसे दिले जातील हे समजून घेऊया. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, निगेटिव्ह मार्किंग. हे जरा नीट समजून घेऊया बरं का. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी आपल्याला मिळणार आहेत 2 गुण. पण इथेच खरा खेळ आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी आपले 25% म्हणजे अर्धा गुण कापला जाणार आहे. एक गोष्ट चांगली आहे की जर एखादा प्रश्न सोडवलाच नाही तर त्याचे गुण कापले जाणार नाहीत. म्हणजे काय तर जे उत्तर 100% बरोबर वाटतंय तेच द्यायचं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अंतिम स्कोअर म्हणजे बरोबर उत्तरांचे एकूण गुण वजा चुकीच्या उत्तरांचे एकूण दंडगुण. एकदम सरळ आणि सोपं गणित आहे. ठीक आहे, परीक्षा झाली, निकालही लागला. पण त्यानंतर काय? आता आपण निवड प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. ही जी प्रक्रिया आहे ना ती खूप पद्धतशीर आहे. सगळ्यात आधी गुणांच्या आधारावर एक गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट बनते. त्यातून एक तात्पुरती निवड यादी जाहीर होते. यानंतर ज्यांना या पदावर रुजू व्हायचं नाहीये त्यांना ऑप्ट आऊट म्हणजे बाहेर पडण्याचा पर्याय दिला जातो. आणि मग त्या रिक्त जागा विचारात घेऊन अंतिम शिफारस यादी सरकारकडे पाठवली जाते. तात्पुरती निवड यादी म्हणजे नक्की काय असा प्रश्न पडला असेल. सोप्या भाषेत सांगतो, ही एक प्रकारची वेटिंग लिस्टच आहे. गुणवत्तेनुसार आपलं नाव यात येतं, पण काही उमेदवार ऑप्ट आऊट करतात किंवा इतर प्रक्रिया पूर्ण होतात त्यानंतरच फायनल सिलेक्शन लिस्ट जाहीर केली जाते. तर मग ह्या भरती प्रक्रियेचं संपूर्ण चित्र आता आपल्या डोळ्यासमोर अगदी स्पष्ट आहे, नाही का? कोणती पदं आहेत, परीक्षा कशी होणार, गुण कसे मोजले जाणार आणि निवड कशी होणार, हे सगळं आपण पाहिलं. पण आता खरा प्रश्न उरतो तो हा की ही सगळी माहिती तर